नमस्कार मित्रांनो, आज आहे 8 मार्च 2025 आणि आज आहे वुमन्स डे। तर सगळ्या वुमन्सला वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या वुमन्सला। तर आज वुमन्स डेच्या दिवशी ही स्तुती गौंडळकर ही चालली आहे UK ला। कुठे चालली? वुमन्स डेच्या दिवशी तिच्या फर्स्ट सोलो ट्रिपला चालली, एका ग्रुप बरोबर चालली आहे। ती वुमन्स UK ला काय करणार आहे ते तिच्यावर डिपेंड आहे। कारण व्हिडिओ कसे काढणार आहे काय करणार आहे त्याच्यावर मग आम्ही त्यांचा व्हिडिओ एडिट करू। तर एडिट करायला ही तुम्हाला एडिट झाल्यावर तुम्हाला हिच्या चॅनलवर दिसेल। तिच्या चॅनलचं नाव काय? डीजी ट्रॅव्हल याच्यावर बघायला मिळेल। आणि दुसरा चॅनल आहे डिंपलकर जान्हवी, तिच्या चॅनलला भेटणार आहे। तर ही पण तयार होऊन बसलेली आहे। आणि तर आज आम्ही सगळे तिला सोडायला चाललोय। स्तुतीला सोडायला चाललेलं आहे। तर कुठे सोडायला चाललोय ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या चॅनलला फक्त आज इकडनं घर ते तिला सोडेपर्यंत तिची जर्नी कशी असणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। आणि पुढचं ट्रॅव्हल ब्लॉग ही स्तुती कसे व्हिडिओ काढते कसे फोटो काढते त्याच्यावर डिपेंड असणार आहे। ते तुम्हाला 8 ते 10 दिवसानंतर भेटणार आहे। तर हिची ट्रेन आहे रात्री 12 वाजताची 12:20ची ट्रेन आहे। तर आम्ही कॅब बुक केलेली आहे। कॅबला आम्ही सांगितलं होतं 8 वाजता यायला, पण तो म्हणतो की 8 वाजता आलं तर वेटिंग चार्जेस लागेल म्हणून 9 वाजता बोलवलेलं आहे। तर 9 ते 11 वाजेपर्यंत 1 तास अगोदर आम्हाला स्टेशनला बोलवलेलं आहे। तर आम्ही 11 वाजेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू। आणि ट्रेन आहे 12:10ची 12:20ची ट्रेन आहे। तर पुढे आपण बघूया जर्नी कशी होते ती। थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत। आमची कॅब येणार आहे, आम्ही जी बुक केली आहे ती। आणि इथे बघा किती मोठी बॅग घेतली 7 दिवसासाठी। तर ही बॅग आहे एवढी सगळी, एक मोठी बॅग आहे आणि एक मागे बॅग आहे आणि स्वेटर आहे। तर UKला थंडी असणार आहे असे म्हणतात आहे। क्लायमेट तिकडे थंड आहे। आणि 2 दिवसापूर्वीच तिचा बड्डे झालेला आहे। तर बड्डे पण सेलिब्रेशन झालेलं आहे। आणि बड्डेचं गिफ्ट म्हणून आणि त्या गिफ्ट म्हणून तिला एकटीला आम्ही पाठवत आहोत UKला। तर कोणते UK थोड्या वेळातच कॅब बोलायला येणार आहे। आता कॅब बोला आलेला आहे आणि आम्ही सगळे चाललो आहोत बाहेर भेटायला। आपण कॅबमध्ये जर्नी कशी असणार आहे
टर्मिनल्सला. आपण पोचलो बांद्रा टर्मिनल्सला आणि हा असा नजारा आहे बांद्रा टर्मिनल्सचा. आतमध्ये ट्रेन पण 3 नंबरला लागलेली आहे. जर मेसेज आला होता ट्रेन 3 नंबरला लागली आहे म्हणून. आपले काउंटर बघून प्लॅटफॉर्म तिकीट काढायला लागेल. समोरच तिकीट काउंटर आहे. तिकडे आहे बघ. काय मेसेज आला? 12:20ला ट्रेन आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 वर बनवलं होतं. रोडवर म्हणजे गाडीत बसून बनवलं. को रिमाइंडर देगी कि आपको इसमें रात 3 बजे आएगा, तो वो बोलेगा तो आप उसका नंबर भी सेव कर लेना और वो बोलेगा अलार्म भी लगा देना. वैसे वो सबको रिंग कर देगा. बस क्या होगा ना, आपको एक इजी रिमाइंडर दिमाग में रहेगा. और रूम का कैसे है? हाँ, रूम का तो सर ये 4 शेयरिंग बेसिस पर रहेगा. इनके साथ मोस्ट फीमेल ट्रैवलर्स रहेंगे. कितना फीमेल है? हाँ, फीमेल. ये अकेले सिंगल वाला कितना लोग हैं अभी? सिंगल वाले 2 लोग हैं और दोनों फीमेल ही है. फीमेल है. पूरे राहुल की खुद की सही बहन है. वो भी एज अ कस्टमर, उनका भी अभी रिसेंटली शादी हुआ, ट्रिप पे जा रहे हैं. आता आपण चाललोय प्लेटफॉर्म नंबर 3 वर. इंडिया के बाहर से एक कमाल बुलाया है बैग उठाने के लिए. स्पेशल अमाल बुलाया है और अमाल के साथ में एक असिस्टेंट भी लाया है. और ये ट्रेन है बांद्रा हरिद्वार जा रही है. ट्रेन लागलेली आहे आणि तुमचा एम कोच आहे. कोच नंबर काय? M1 हरिद्वार एक्सप्रेस. तो फाइनली दरवाजा उघडला है. मैडम आपके लिए दरवाजा इधर खड़ा है. एक आदमी जाने के लिए और छोड़ने के लिए 4 लोग. आम्ही फक्त बघायला आलो. फक्त फुल एसीचा लाभ घ्यायला आलेलो आणि थोड्या वेळाने आम्ही आता उठतो. तरी पण आली आणि पॅसेंजर गायब आहे. ती चादरवर दिलेली आहे. तर अजून फक्त 20 मिनटं राहिलेली आहे ट्रेन जायला. ट्रेनमध्ये बसलेली आहे आणि ही बसली आहे. फायनली जर्नी चालू होणार आहे. हॅपी जर्नी. बाय. जर्नी चालू झालेली आहे आणि बाय 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 बाय. ट्रेन सुटलेली आहे. 10 मिनटं लेट आहे. 14 मिनटं लेट आहे.